नमस्कार. तर मी जान्हवी जाधव एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आज आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत आषाढी एकादशी उपवास नाही केला तरी चालेल, पण हे 3 पदार्थ तुम्ही नक्की बनवून खा. तर आषाढी एकादशी हा भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामस्मरणाचा पवित्र दिवस मानला जातो. उपवास केला नाही तरी सात्विक आहार आणि भक्तिभावाने हा दिवस साजरा करता येतो. आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धार्मिक सणांपैकी एक मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंचे रूप असलेल्या विठ्ठल रुक्मिणीची भक्तिभावाने पूजा केली जाते. लाखो वारकरी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराकडे पायी वारी करतात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात भक्तीचा सोहळा अनुभवतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात. काही जण पूर्ण निर्जळी उपवास करतात, तर काही जण फळाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत पाळतात. मात्र आरोग्याच्या कारणांमुळे किंवा काही अडचणींमुळे प्रत्येकाला उपवास करणे शक्य होत नाही. तर अशा वेळी उपवास न करता देखील भक्तिभावाने पूजा, नामस्मरण आणि सात्विक आहार घेऊन हा दिवस साजरा करता येतो. तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा. तर पुढे पाहूयात आपण श्रद्धा आणि मनाची शुद्धता ही या व्रताची खरी भावना आहे. आषाढी एकादशीला उपवास केला नाही तरी घरात काही पारंपरिक उपवासाचे पदार्थ बनवून खाण्याची प्रथा अनेक ठिकाणी आहे. तर पाहूया आपण कोणते कोणते पदार्थ आहेत. तर शेंगदाणा लाडू गोड आणि पौष्टिक पदार्थ आहे. तर उपवासाच्या दिवसात गोड पदार्थ म्हणून शेंगदाणा लाडूला विशेष स्थान आहे. शेंगदाणे आणि गूळ यांचे मिश्रण शरीराला ऊर्जा देणारे तसेच चवीला अप्रतिम असते. तर आपण पाहूयात शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी काय साहित्य आहे ते. तर शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी 500 ग्रॅम शेंगदाणे भाजून त्याची साल काढावी आणि त्याची बारीक पूड करावी. त्यामध्ये 500 ग्रॅम गूळ मिसळून लाडू वळावेत. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि चांगले स्निग्ध पदार्थ असतात, तर गुळामुळे नैसर्गिक गोडवा आणि ऊर्जा मिळते. तर हे लाडू उपवासात मधल्या वेळच्या खाण्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. तर पुढे पाहूयात आपण उपवासाला अजून कोणता पदार्थ खाऊ शकतो. तर वरई भात आणि शेंगदाण्याचे आमटी पारंपरिक उपवासाचे जेवण आहे. तर उपवासाच्या दिवशी भगर किंवा वरईचा भात हा अनेक घरांमध्ये आवर्जून केला जातो. तर तांदळाऐवजी वापरली जाणारी वरई पचायला हलकी असून पौष्टिक असते. वरई भातासाठी 1 कप वरई स्वच्छ धुवून घ्यावी. 2 कप गरम पाण्यात ती शिजवावी आणि चवीनुसार मीठ घालावे. साधा, हलका आणि चविष्ट असा हा भात तयार होतो. यासोबत शेंगदाण्याची आमटी केली तर जेवणाची चव आणखी वाढते. शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, तूप किंवा शेंगदाणा तेल, उकडलेला बटाटा आणि मीठ यापासून ही आमटी तयार केली जाते. फोडणीसाठी तुपात किंवा तेलात जिरे टाकून त्यात हिरवी मिरची परतावी. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट, पाणी आणि बटाटा घालून आमटी उकळावी. ही आमटी वरई भातासोबत अतिशय स्वादिष्ट लागते. तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. तर पुढे पाहूयात आपण साबुदाणा वडा कसा करावा. आषाढी एकादशी म्हटले की साबुदाणा वडा आठवतोच. कुरकुरीत बाहेरचा थर आणि आतून मऊ चविष्ट मिश्रण असलेला साबुदाणा वडा हा महाराष्ट्रातील लोकप्रिय उपवासाचा पदार्थ आहे. साबुदाणा वडा तयार करण्यासाठी प्रथम 1 कप साबुदाणा भिजवून घ्यावा. त्यामध्ये उकडलेला बटाटा, भाजलेल्या दाण्याचा कूट, हिरवी मिरची, किसलेले आले, कोथिंबीर, मीठ आणि थोडी मिरची पावडर मिसळावी. तर हे मिश्रण चांगले मळून त्यांचे छोटे गोळे करून वडे तयार करावेत. नंतर तूप किंवा शेंगदाणा तेलात हे वडे सोनेरी होईपर्यंत तळावेत. साबुदाणा आणि शेंगदाण्यामुळे या पदार्थातून ऊर्जा मिळते. उपवासाच्या दिवशी शरीराला आवश्यक ताकद देण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त ठरतो. उपवास कसा करावा आणि काय खावावे आणि काय खाऊ नये, तर हे पाहूयात आपण. उपवासाची दह्याची चटणी जेवणाची चव वाढवणारी साथ. उपवासाच्या जेवणात दह्याची चटणी एक वेगळीच चव आणते.
थंडावा देणारी आणि पटकन तयार होणारी ही चटणी सर्वांना आवडते. यासाठी 1 कप ताजे दही घ्यावे. त्यात जाडसर कुटलेले भाजलेले शेंगदाणे, मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ मिसळावे. वरून तुपात जिरे फोडणी करून घातल्यास चव अधिक खुलते. ही चटणी साबुदाणा वडा, वरई भात किंवा इतर उपवासाच्या पदार्थासोबत खाता येते. तर हा असा आपला व्हिडिओ होता. जरी आपण उपवास म्हणजे निर्जळे नाही करू शकला तरी हे पदार्थ आपण खाऊ शकतो. जसे की तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी नक्की पहा, म्हणजे त्यातील माहिती तुम्हाला कळेल. आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे जान्हवी जाधव. तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी नक्कीच काळजी घ्या.